आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वाशिम दौरा हा रद्द झाला आहे। हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं हा दौरा रद्द झाल्याची माहिती आहे। सपत्नीक देवेंद्र फडणवीस हे पोहरा देवीचं दर्शन घेणार होते। आज त्यांचा वाशिम दौरा होता, मात्र हा दौरा आता रद्द झाला। हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर आता हा दौरा रद्दचा निर्णय घेण्यात आलाय। सपत्नीक देवेंद्र फडणवीस हे पोहरा देवी येथे येऊन दर्शन घेणार होते, मात्र देवेंद्र फडणवीस यांचा हा वाशिम दौरा आता रद्द झाला। हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडलेत। सुशांत, फडणवीसांचा आज वाशिम दौरा होता, मात्र तो दौरा रद्द झाला, काय सांगशील सविस्तर? करण, आपण जर बघितलं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूर दौऱ्यावर आहेत। रामनवमी निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय, त्याला भेटीगाठी देत आहेत। त्यातच ते 11:30च्या सुमारास वाशिम येथे पोहरा देवीचं दर्शन घेण्यासाठी जाणार होते, मात्र हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं त्यांचा हा दौरा रद्द झाल्याची आपल्याला माहिती मिळते। जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार काहीसा तांत्रिक बिघाड झालाय, त्यामुळे हा दौरा अचानक रद्द करण्यात आलाय। त्यामुळे आता इतर जे नागपूरमधील कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमाला आता देवेंद्र फडणवीस उपस्थिती लावणार आहेत। करण, नक्कीच सुशांत, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।